बोला महिमा असो आणि तुमचं स्वागत आहे पुनरुत्थानामध्ये. हालेलुया. आणि आपण जीवन आणि पुनरुत्थानामध्ये राहतो. आमेन. आणि आजचा जो संदेश आहे हा पुनरुत्थानावरच आहे. येशूचं पुनरुत्थानाचे सामर्थ्य आणि त्यामध्ये पवित्र आत्म्याची काय भूमिका होती ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण एक वचन वाचूया. मार्क याचा 16वा अध्याय 3 ते 4 वचन. आणि यामधून पवित्र आत्मा तुम्हाला काहीतरी सांत्वन किंवा यातून प्रभू तुम्हाला आज मदत करत आहे वचनातून. आणि कोणी वाचेल मत्ते 28 और आपस में कहती थी, हमारे लिए कब्र के द्वार पर से पत्थर कौन लुढ़काएगा। जब उन्होंने आंख उठाई तो देखा कि पत्थर लुढ़का हुआ है, वह बहुत ही बड़ा था। मत्ते 28 और देखो, एक बड़ा भूकंप हुआ, क्योंकि प्रभु का एक दूत स्वर्ग से उतरा और पास आकर उसने पत्थर को लुढ़का दिया और उस पर बैठ गया। आमेन. आणि इथे लिहिले आहे की ज्यावेळेस आठवड्याचा पहिला दिवस होता आणि त्यावेळेस मरिया ही सुगंधित द्रव्य घेऊन येशूकडे येते आणि ती ज्यावेळेस कबरे समोर येते तर तिथे पाहते की तिला प्रश्न पडतो की ते लिहिलं आहे की आपल्याकरता त्या कबरेच्या तोंडावरून धोंड कोण काढेल. आणि तिच्या मनामध्ये हा प्रश्न होता की कोण ही धोंड जी कबरीच्या तोंडावर आहे ती काढेल माझ्यासाठी, यासाठी की मी तिला येशूला समोर जाईल आणि त्याच्या शरीराला सुगंधित द्रव्य लागेल. आमेन. आणि तिला हा प्रश्न आहे की कोण माझ्यासाठी किंवा आपल्यासाठी ही धोंड हटवेल. आमेन. तिच्या मनात हा प्रश्न होता, परंतु तिला हे माहित नव्हतं की परमेश्वराने तिच्यासाठी एक उपाय केला. आमेन. हालेलुया. आज तुम्हाला वाटत असेल की कोण तुमच्यासाठी उभा राहील, कोण तुमच्यासाठी अद्भुत काम करेल, परंतु प्रभू येशूच्या नावामध्ये आज तुमच्याकडे उत्तर आहे की परमेश्वर स्वतः तुमच्यासाठी एक अद्भुत काम करत आहे. आमेन. परमेश्वर त्याच्या दूतांना तुमच्यासाठी पाठवत आहे आणि तो तुमच्यासाठी हर एक उत्तर जे तुमच्यासाठी अडकून आहे त्याच्या समोरून ती धोंड बाहेर काढत आहे. हालेलुया. आणि तुमचा चमत्कार जिवंत होऊन तुमच्या समोर येत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वर त्याच्या स्वर्गदूतांना तुमच्या जीवनावर आज मोकळे करत आहे. प्रत्येक ती धोंड जे तुमचं उत्तर अडकवून ठेवत आहे, प्रत्येक ती कबर तिच्यामध्ये तुमचं उत्तर, तुमचं जीवन हे मृत स्वरूपामध्ये आहे, ते आता मृत राहणार नाही परंतु ते जीवन घेऊन बाहेर येतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्याचे स्वर्गदूत तुमच्यावरती मोकळे करत आहे आणि परमेश्वर स्वतः तुम्हाला मदत करत आहे. हालेलुया. प्रत्येक तो धोंड त्या कबरेसमोरून तुमच्यासाठी हलवला जातो. हालेलुया. आणि तुम्हाला तुमच्या श्रमाने काही करण्याची गरज नाही, परंतु पवित्र आत्मा तुमच्यासाठी सर्व काही करत आहे. बलाने नाही, पराक्रमाने नाही, परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमचं युद्ध जिंकले गेले. हालेलुया. येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही विजयी आहात. तर आपण पाहत आहोत की पुनरुत्थान काय आहे. योहान 11:25 मध्ये लिहिलं आहे की ज्या वेळेस मार्था त्याच्याकडे येते आणि ती सांगत आहे की लाजर मेला, तर येशू तिला म्हणत आहे की मार्था येशूला म्हणत आहे की तो शेवटच्या काळी तो जिवंत होईल असा मी विश्वास ठेवत आहे. परंतु येशू तिला म्हणत आहे की जीवन आणि पुनरुत्थान मी स्वतः आहे. हालेलुया. हालेलुया. पुनरुत्थान काय आहे. पुनरुत्थान येशू ख्रिस्त स्वतः आहे. आमेन. आणि येशू म्हणाला की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरणाचा अनुभव कधीही त्याला येणार नाही, तो सार्वकालिक जीवनामध्ये राहील. म्हणजे जर तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवत आहात तर तुमच्यासाठी मरण नाहीये, तुम्ही पुनरुत्थानात आहात. हालेलुया. पुनरुत्थान आपण म्हणू की पुनरुत्थान होईल, परंतु आपण असा देवाचं वचन हे सांगतं की आपण येशू ख्रिस्तामध्ये असल्या कारणाने आपण पुनरुत्थानात आजच आहोत. हालेलुया. का? कारण येशू म्हणाला की मी माझ्याद्वारे पिता आणि तुम्ही एक केले गेले आहात. आणि जर येशू म्हणत आहे की जीवन आणि पुनरुत्थान मी आहे, तर आपण येशू ख्रिस्तामध्ये आहोत, कारण आपला देव मी आहे, परमेश्वर आहे. आमेन. तो म्हणाला, येशू म्हणाला की मी जीवन आणि पुनरुत्थान आहे. मी जीवन आणि पुनरुत्थान आहे.
म्हणून ज्या वेळेस आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो आणि त्यामध्ये एक केल्या गेल्याने आपण त्या जीवनात आहोत, आपण त्या पुनरुत्थानामध्ये आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपण जीवनात आहोत आणि आपण पुनरुत्थानामध्ये आहोत. हा पुनरुत्थानाचा जो समय आहे हा फार महत्वाचा आहे एंड टाइम मध्ये. परंतु त्याची एक गोष्ट आहे, निर्गमचा पुस्तक याच्यामध्ये 23 अध्याय आणि 16 वचनामध्ये एक परमेश्वराने यहुदी लोकांना, इस्रायली लोकांना एक सण दिला आणि त्या सणाला म्हटलं जातं की प्रथम फळांचा हंगामाचा तो सण आहे, ज्यामध्ये ज्या वेळेस भूमीला पहिलं फळ येतं ते फळ परमेश्वरासमोर सादर केलं जातं त्याच्या महिमेसाठी. हालेलुया. आणि याच वचनाला धरून पहिले करीत 15:20 मध्ये एक वचन लिहिलं गेलं आहे, ते वचन आपण वाचूया. परंतु सचमुच मसीह मुर्दों में से जी उठा है और जो सो गए हैं उनमें वह पहला फल हुआ. आमेन. जुन्या करारामध्ये पुनरुत्थानासाठी हे सांगितलं गेलं आहे की जो हंगामाचा फळ आहे तो येशू ख्रिस्ताला रिप्रेझेंट करतो. आमेन. हालेलुया. फीस्ट ऑफ फर्स्ट फ्रूट, त्याचा जो सीझन आहे, तो जो सण आहे, तो येशू ख्रिस्ताला भविष्यवाणीच्या स्वरूपामध्ये दर्शवतो आणि त्याचा संबंध 1 करीत 15:20 मध्ये हे सांगितलं आहे की मृत झालेल्या लोकांमधून सर्वात अगोदर जो कोणी उठला गेला आहे, जिवंत झाला आहे, तर तो येशू ख्रिस्त होता. आमेन. आणि तो मृतातून जिवंत झालेल्यांपैकी पहिलं फळ, प्रथम फळ येशू ख्रिस्त होता. आणि त्यानंतर कबरा उघडल्या गेल्या आणि वचन सांगतं की पेत्राच्या पुस्तकामध्ये जे कैदी होते, ते कैदी देखील, जे अधोलोकामध्ये जे कैदी होते, ते त्यांना सुवार्थ सांगण्याच्या द्वारे ते जिवंत झाले. आणि त्याच वेळेस वचन हे देखील सांगतं की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळण्यात आला होतं आणि ज्यावेळेस तो पूर्ण झाला हा शब्द बोलला, ग्रीकमध्ये तेतेलेस्टाय हा जो शब्द ज्यावेळेस त्याने बोलला, त्या बोलण्याच्या द्वारे भूमिकंप झाला. हालेलुया. आणि लोक जिवंत केले गेले. आमेन. हालेलुया. तर प्रथम फळ ज्यावेळेस येशू ख्रिस्त जिवंत झाला, त्याच्याद्वारे अनेक लोक जिवंत केले गेले जे नोहाच्या काळामध्ये बंदिस्त स्थितीमध्ये होते, बंदिवानामध्ये होते. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य, पुनरुत्थानाचं सामर्थ्य आज तुमच्यावरती वाहत आहे. तुमच्यातला कैद असलेला प्रत्येक तो व्यक्ती आज पुनरुत्थित केला जात आहे येशूच्या नावाने. तुमच्यापैकी कोणीही कुठल्याही मानसिकतेत, कुठल्याही शैतानी मानसिकतेत किंवा शैतानाच्या लबाडीमध्ये किंवा बंधनामध्ये अडकून राहणार नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त एका श्वास काढून तुम्हाला तेतेलेस्ताय, पूर्ण झाले आहे या शब्दाच्या द्वारे सोडून करत. तुमच्यापैकी लोक सोडवले जातात. हालेलुया. आणि वचन पुढे सांगत आहे, क्योंकि जब वचनामध्ये पुढे आपण जाऊया आणि आपण हे पाहूया की काय कारण आहे की पुनरुत्थान झालं गेलं. तर रोम 1:4 वचन आपण वाचूया. पुनरुत्थानाचे काय कारण होतं की ज्यावेळेस पुनरुत्थान होणं गरजेचं होतं. और पवित्रता की आत्मा के भाव से मरे हुओं में से जी उठने के कारण सामर्थ्य के साथ परमेश्वर का पुत्र ठहरा है. आमेन. तर येशूच्या पुनरुत्थानाचं पहिलं कारण हे होतं की त्या काळामध्ये जे यहुदी लोकांची जी न्यायसभा होती आणि जी रोमन न्यायसभा होती, तर या दोन्हीकडून येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र नाहीये हे नाकारलं गेलं. तर ते सिद्ध करण्यासाठी वचन काय सांगत आहे रोम 1:4 मध्ये की येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे सिद्ध करायचं होतं, म्हणून परमेश्वराने त्याला जिवंत केलं. आमेन. हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण रोम 4:25 मध्ये लिहिलं आहे, वह हमारे अपराधों के लिए पकड़वाया गया और हमारे धर्मी ठहरने के लिए जिलाया भी गया. आमेन. तर येशू ख्रिस्ताने आपल्याला पापांची क्षमा आणि उद्धार या दोन गोष्टी परमेश्वराकडून आपल्याला दिल्या गेल्या. परमेश्वराकडून या दोन गोष्टी, पापांची क्षमा आणि उद्धार म्हणजे तारण, हे आपल्याला येशू ख्रिस्तामध्ये त्याच्या पुनरुत्थानाच्या द्वारे शिक्कामोर्तब करून देण्यात आले. हालेलुया. पौल म्हणतो एका ठिकाणी रोमच्या पुस्तकामध्ये, जर येशू ख्रिस्त जीवित झाला नसता तर
वधस्तंभावरचं जे बलिदान आहे ते मान्य केलं गेलं नसतं. हालेलुया. वधस्तंभावरती त्याने जे बलिदान केलं, त्याने जो दुःख सहन केलं, त्याचा काही एक अर्थ राहिला गेला नसता जर तो जीवित होत नाही. परंतु जीवनाच्या आत्म्याने देवाच्या आज्ञेच्या द्वारे त्याला सजीव केलं आणि तो जिवंत झाला गेला, यासाठी की तुम्हाला आणि मला उद्धार आणि पापांची क्षमा व्हावी आणि तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तामध्ये देवाची मुलं बनले गेले पाहिजे. जे आदामाच्या पापाच्या द्वारे जे नातेसंबंध तुटलं गेलं होतं, पुनरुत्थानाच्या द्वारे ते रिस्टोर केलं गेलं, ते पुनर्स्थापित केलं गेलं. हालेलुया. आता आपण पापी नाहीये, आपण येशू ख्रिस्तामध्ये पुत्र आहोत. हालेलुया. तुमची आणि माझी ओळख पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे पुत्र आहे, आपण पापी नाही. हालेलुया. आणि या ओळखीमध्ये आता परमेश्वर लवकरच त्याच्या मंडळीला उभं करत आहे. या प्रगटीकरणावर परमेश्वर त्याच्या मंडळीची आत्मिक सामर्थ्यामध्ये तिला उभं करत आहे. हालेलुया. तुमच्यातला प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे पुत्र आहे. आमेन. आणि तुम्ही कुठल्याही प्रकारच्या दास आणि गुलामगिरीमध्ये जगत नाहीये. कुठलाही मरण आणि पाप यांचा अधिकार आता तुमच्यावर चालत नाही, परंतु पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्यावरती राज्य करत आहे. हालेलुया. रोम 8:2 मध्ये लिहिलं आहे की जीवनाचा जो नियम आहे, आपण रोम 8:2 वचन वाचूया. क्योंकि जीवन की आत्मा की व्यवस्था ने मसीह यीशु में मुझे पाप की और मृत्यु की व्यवस्था से स्वतंत्र कर दिया. हालेलुया. पुनरुत्थानाचं सामर्थ्य हेच आहे की पापाचं सामर्थ्य आणि मृत्यूचं सामर्थ्य याद्वारे परमेश्वराने त्याचा पुत्राच्या द्वारे तुम्हाला आणि मला सोडवला. हालेलुया. आपल्यावरती पाप आणि नियमशास्त्र आणि मृत्यू आता राज्य करणार नाही, परंतु वचन पुढे सांगतं की आपण कृपेच्या अधीनतेखाली आहोत आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये आपण चाललो. हालेलुया. तर हे दोन मुख्य कारण होते. एक, प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे हे पूर्णपणे जगाला सिद्ध करायचं होतं, म्हणून ती कबर रिकामी राहिली. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला उद्धारामध्ये आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये तुम्हाला यायचं होतं. ज्यावेळेस वधस्तंभावरती तुम्ही मारले गेले, येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही काढले गेले, त्याच वेळेस येशू ख्रिस्ताच्या जिवंत होण्याच्या द्वारे तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित झालो आहोत आत्मिक दृष्ट्या. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर पुनरुत्थानाचा काय परिणाम झाला योहान 12:24 मध्ये आपण पाहूया. मार्था ने उससे कहा, मैं जानती हूँ कि अंतिम दिन में पुनरुत्थान के समय वह जी उठेगा. आमेन. आणि हेच वचन ज्यावेळेस आपण गव्हाचा दाणा, येशू ख्रिस्त म्हणाला की जोपर्यंत गव्हाचा दाणा हा मातीमध्ये पडत नाही आणि तिथे तो मरत नाही, तर त्याशिवाय तो अधिक फळ घेऊन येऊ शकत नाही. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो गव्हाचा दाणा दृष्टांताच्या स्वरूपामध्ये झाला. तो सर्वात अगोदर तिथे मारला गेला आणि त्याच्या मरण्यामध्ये आपण होतो. हालेलुया. ज्या वेळेस तो पुरला गेला त्या कबरेमध्ये तो 3 दिवस राहिला, त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी होतो. हालेलुया. आणि ज्या वेळेस तो दाणा पूर्णपणे तुटला गेला त्या कबरेमध्ये आणि तो त्याच्यात ज्यावेळेस तो गव्हाचा दाणा ज्यावेळेस तो पूर्णपणे त्याच्यावरची शेल निघून गेली आणि त्याच्यातून एक अंकुर बाहेर निघाला. हालेलुया. म्हणून प्रगटीकरणामध्ये येशूला म्हटलं गेलंय की तो दाविदाचा अंकुर आहे. हालेलुया. या कारणाने त्याच्यामध्ये येशू ख्रिस्तामध्ये आपण असल्या कारणाने आपण देखील दाविदाचा अंकुर म्हणून जिवंत केले गेले आहोत. हालेलुया. ज्यावेळेस तो गव्हाचा दाणा त्या मातीमध्ये पूर्णपणे मेला गेला आणि तो ज्यावेळेस अंकुरित झाला, तर त्या वेळेस आपण येशू ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित झालो आहोत. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे आपलं देखील पुनरुत्थान आहे आत्मिक दृष्ट्या. हालेलुया. कारण जो कोणी येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतो तो काय बोलत आहे की येशू ख्रिस्तामध्ये मी मारलो गेलो, गाडलो गेलो आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झालो. हालेलुया. हालेलुया. आणि हे वचन पुढे हे सांगतं की रोम 8:2 मध्ये तेच वचन आहे, परंतु ते वचन आपल्याला हे सांगतं की पाप आणि मृत्यू याचं सामर्थ्य त्याने पुनरुत्थानाच्या द्वारे पूर्णपणे नाहीसं केलं.
हालेलुया. आता पाप आणि मृत्यू आपल्यावरती अधिकार चालवत नाही, परंतु आपल्यामधून जीवन आणि पुनरुत्थानाचं सामर्थ्य काम करत आहे. हालेलुया. जीवनाचा आत्मा आणि पुनरुत्थानाचा आत्मा या वेळेपासून तुमच्यामध्ये काम करतो. हालेलुया. 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 येशूच्या पुनरुत्थानामध्ये पवित्र आत्म्याची जी भूमिका होती ती आपण पाहूया. रोम 8:11 हे वचन आपण वाचूया. यदि उसी का आत्मा जिसने यीशु को मरे हुओं में से जिलाया तुम में बसा हुआ है, तो जिसने मसीह को मरे हुओं में से जिलाया वह तुम्हारी नश्वर देहों को भी अपने आत्मा के द्वारा जो तुम में बसा हुआ है जिलाएगा. आमेन. आणि येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान होण्यामागे सर्वात महत्वाची भूमिका ही पवित्र आत्म्याची होती, कारण तो जीवनाचा आत्मा आहे. रोम 8:11 मध्ये हे सांगितले की जर येशू ख्रिस्ताचं जे शरीर आहे त्याला जर पवित्र आत्मा, जीवनाचा आत्मा संजीवित करतो, तर तोच आत्मा आता तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये राहत आहे, तर तो तुमचं शरीर देखील जिवंत करेल. यापूर्वी की आदामाने पाप केलं, पापामुळे देवाबरोबरचे जे संबंध होते ते तुटल्या गेल्याने एक आत्मिक मरण आदामामध्ये आलं. परंतु ज्यावेळेस येशू ख्रिस्त मारला गेला आणि गाडला गेला आणि जिवंत झाला, तर त्यावेळेस तुम्ही आणि मी येशू ख्रिस्तामध्ये जिवंत पुनरुत्थित झाल्या कारणाने आता आपण त्या आदामाचा जो स्वभाव होता, मरणाचा स्वभाव, त्यामध्ये राहत नाही, परंतु येशू ख्रिस्ताचा जो स्वभाव आहे पुनरुत्थान आणि जीवन यामध्ये आपण जगत आहोत, चालत आणि फिरत आहोत. हालेलुया. हालेलुया. आपण येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान घेऊन चालणारे लोक आहोत. हालेलुया. तर येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामध्ये पवित्र आत्म्याच्या ज्या मुख्य 3 भूमिका होत्या त्यापैकी पहिली भूमिका होती की तो जीवनाचा आत्मा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जीवनाच्या आत्म्याने येशू ख्रिस्ताचं जे पूर्ण शरीर आहे ते नवीन असं केलं. ज्यावेळेस पेत्र त्या कबरेमध्ये गेला त्याला तिथे त्याचं शरीर सापडलं नाही, परंतु त्याला तिथे येशू ख्रिस्ताची जी वस्त्र होती ती सापडली. आणि हे दाखवत आहे की त्याचं शरीर हे जिवंत आहे, परंतु त्याची वस्त्र त्या कबरेत राहिली, कारण देवाचं वचन हे सांगत आहे की ती वस्त्र आता त्याच्या मंडळीवरती आली आणि ते वस्त्र दाखवत आहे की येशू ख्रिस्त जिवंत आहे, त्याचं शरीर आता जिवंत आहे, त्याची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व आता हे त्याच्या मंडळीवरती आलं आहे, त्याचं जीवन आता हे त्याच्या मंडळीवरती उतरलेलं आहे. हालेलुया. कारण त्याचं शरीर जिवंत झालं, मंडळी ही जिवंत आहे, परंतु ते त्या मृत स्थितीमध्ये त्याचं शरीर मृत असं न राहिल्या कारणाने तो जिवंत झाला, परंतु जी वस्त्र तिथे होती ती कबरेतच राहिली, यासाठी की त्याचं पुनरुत्थान, त्याचं जीवन, त्याची धार्मिकता, त्याची नीतिमत्व हे तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे. हालेलुया. हालेलुया. त्याची वस्त्र तुम्हाला आणि मला दिली गेली आहे. हालेलुया. तो पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिला गेला आहे त्या वस्त्राच्या स्वरूपामध्ये, कारण तो धार्मिकतेचा आत्मा. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरी गोष्ट आपण अजून एक वचन वाचूया. याच्यामध्येच मी हे सांगेन की रोम 8:11 मध्ये की जीवनाच्या आत्म्याने त्याचं जे शरीर होतं त्याला नवीन केलं. जो कोणी येशू ख्रिस्तामध्ये आहे तो नवीन सृष्टी आहे. प्रेज द लॉर्ड. नवीन सृष्टी ही पवित्र आत्म्याच्या द्वारे निर्माण केली गेली आहे. आता आपण उदाहरण पाहूया. अब्राम आणि सारा. ज्या वेळेस परमेश्वराने अब्राम आणि सारा यांच्या बरोबर एक करार बांधला, तर अब्रामाचं नाव अब्राम होतं, परंतु परमेश्वराने पवित्र आत्मा श्वास त्याच्यावरती फुंकला आणि अब्राहम, जीवनाचा श्वास अब्रामामध्ये फुंकण्यात आला, त्याच्या नावामध्ये ऍड करण्यात आला पवित्र आत्मा, त्याची ओळख बदलली गेली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि साराय मधून जो शेवटचा शब्द आहे य काढून टाकण्यात आला, सारा करण्यात आला. ज्यावेळेस परमेश्वर पवित्र आत्मा आपल्यामध्ये काही फुंकत आहे, जीवनाचा श्वास फुंकत आहे, तर त्यावेळेस आपल्यामध्ये जीवन वाहत. परंतु ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यातून काही काढून घेत आहे, तर त्यावेळेस आपण गर्भधारणा करत आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा येशू ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस आला, तर त्यावेळेस ज्याप्रमाणे अब्रामचा अब्राहम झाला आणि जसं सारायचा त्याच्यामध्ये जे य शब्द होता तो काढून टाकला आणि सारा झाला, आणि त्यावेळेस तिच्याकडे क्षमता आली गर्भधारण्याची.
आणि हे पती पत्नी येशू ख्रिस्त आणि देवाची मंडळी ख्रिस्ताची वधू आणि ख्रिस्ताला दाखवतात. हालेलुया. ज्यावेळेस तो शब्द त्या शरीरावरती आला, पवित्र आत्मा ज्यावेळेस येशूच्या शरीरामध्ये आला, तर त्याचं शरीर हे जीवित झालं गेलं. प्रेज द लॉर्ड. इथे मला हे सांगायचं आहे की सारांमध्ये एक गोष्ट होती जी प्रभूला काढून टाकायची होती. देवाच्या मंडळीमध्ये जोपर्यंत येशूचं पुनरुत्थान होत नाही तोपर्यंत जे पाप, मृत्यू आणि शैतानाची बंधनं होती, जे त्याच्या विरोधामध्ये होती, मंडळीच्या विरोधामध्ये होती, त्या पवित्र आत्म्याच्या श्वासाच्या द्वारे काढून टाकण्यात आले. आमेन. आणि त्याच श्वासाने, त्याच पवित्र आत्म्याने येशूला जिवंत केलं. हालेलुया. जसं अब्राहमामध्ये तो हा शब्द नाही का ज्यावेळेस बोलला गेला, श्वास फुंकण्यात गेला, तर त्यावेळेस तो पिता ठरला गेला. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि हे दोघे आपल्यासाठी उदाहरण आहेत की ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्या जीवनातून काही काढून घेतो किंवा पवित्र आत्मा जर आपल्या जीवनामध्ये काही फुंकत आहे तर त्या गोष्टी आपल्याला आशीर्वादित करतात. त्या गोष्टी आपल्याला गर्भधारण्यासाठी, आत्मिक स्वरूपामध्ये गर्भधारण्यासाठी आपल्याला त्या लायक आणि पात्र ठरवतात. हालेलुया. तुमच्यामध्ये असलेला प्रत्येक मृतपणा आत्मिक दृष्ट्या जो तुम्हाला गर्भधारणा करण्यासाठी अडखळ बनत आहे, तो प्रभू आज पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे पूर्णपणे काढून टाका. हालेलुया. पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुमच्यातून काही त्या गोष्टी काढून टाकेल जे तुम्ही पुनरुत्थानामध्ये आणि देवाच्या ओळखीमध्ये चालण्यासाठी तुम्हाला अडखळण बनत आहे किंवा बाधा बनत आहे. त्याचबरोबर पवित्र आत्मा तुमच्यावरती फुंकला जात आहे यासाठी की तुमची ओळख आता बदलली जाते. हालेलुया. तुमच्यातल्या प्रत्येकाची ओळख आता पवित्र आत्म्याचा श्वास फुंकल्याद्वारा तुम्ही आशीर्वादित होत आहात आणि तुम्ही तुमच्या आत्मिक ओळखीमध्ये आता चालले जात आहात. एक नवीन नाव तुमच्याकडे येत आहे, एक नवीन ओळख तुमच्याकडे येत आहे आणि तुम्ही आत्मिक दृष्ट्या गर्भधारणेमध्ये आणि त्या पुत्राला, त्या अभिवचनाच्या पुत्राला जन्म देत आहात. जे काही मृत आहे ते आता संजीवित केलं जात आहे, पुनर्जीवित केलं जात आहे. पुनरुत्थानाच्या सामर्थ्य आणि जीवनाच्या सामर्थ्याच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये. आणि मृत्यू आता तुमच्यावरती राज्य करणार नाही, परंतु जीवन तुमच्यातून वाहील आणि पुनरुत्थान तुमच्यामधून वाहील. कारण पुनरुत्थानाचा आत्मा, जीवनाचा आत्मा, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये काम करत आहे. हालेलुया. हालेलुया. मी बघत आहे आणि प्रभू मला हे सांगण्यासाठी सांगत आहे की जे मृत शरीरामध्ये आजार आहेत ते आता काढून टाकले जातात. आरोग्य तुमच्या शरीरामध्ये प्रगट केलं जातं. हालेलुया. जी आत्मिक स्थिती थांबली गेली आहे प्रभू तिला काढून टाकत आहे आणि तुमच्या नवीन स्तरावरती तुम्ही पवित्र आत्म्याच्या श्वासाच्या द्वारे तुम्ही जात आहात. जीवनाचा आत्मा तुमची पकड घेत आहे. याकडे मी पाहत आहे की तुमच्यातून जीवन वाहत आहे, जीवनाच्या नद्या तुमच्यातून वाहत आहे आणि जेथे जेथे तुम्ही जाल तेथे तेथे तुम्ही देवाचं जीवन, पवित्र आत्म्याच्या द्वारे वाहणारं जीवन घेऊन जात आहात. तुमच्या सानिध्यात येणारा प्रत्येक व्यक्ती हा आता जीवनामध्ये परिवर्तित केला आहे. मृतपणा काढून टाकला जात आहे, कबर रिकामी आहे. हालेलुया. तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये त्याची धार्मिकता आणि त्याची नीतिमत्व असल्या कारणाने जीवन तुमच्यातून वाहत आहे. हालेलुया. एचकेल 37 आम्ही तुमच्यावरती डिक्लेअर करत आहोत येशूच्या नावामध्ये. प्रत्येक शुभवर्तमानाचा जो चमत्कार आहे ज्यामध्ये येशू ख्रिस्ताने लोकांना जिवंत केलं ते मी घोषणा करत आहे येशूच्या नावामध्ये. प्रत्येक मृत व्यक्ती येशूच्या नावामध्ये पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे, जीवनाच्या आत्म्याच्या द्वारे आज जिवंत केला जातो. प्रत्येक मृत परिस्थिती आज जिवंत केली जात आहे पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे. येशूचं पुनरुत्थान होण्यामागे पवित्र आत्मा हा फार महत्वाचा आहे आणि त्याला आपण सोडून पुनरुत्थान पाहू शकत नाही. जेथे कुठे पवित्र आत्मा आहे तेथे पुनर्जीवन आणि पुनरुत्थान आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर पवित्र आत्मा रोम 8:11 मध्ये हा जीवनाचा आत्मा आहे जो नवी सृष्टी आणि नवी उत्पत्ती तुम्हाला आणि मला करत आहे. म्हणून ज्या वेळेस मरिया समोर येशू आला तर त्यावेळेस तो तिला म्हणाला की तुम्हाला बिलगून राहू नकोस, कारण त्यावेळेस त्याचं शरीर हे महिमामय शरीर होतं. आमेन.
आज तुम्हाला महिमामय शरीर प्राप्त होतं. आमेन. तुमचं शरीर हे महिमायुक्त असेल. तुमच्या शरीरावरती आजार काम करणार नाही. तुमच्या शरीरावर शत्रूचं हत्यार काम करणार नाही. परंतु तुमचं शरीर हे पवित्र आत्म्याच्या द्वारे महिमेने युक्त असल्या कारणाने तुमच्यावर चालवण्यात येणारं प्रत्येक आजाराचं हत्यार, प्रत्येक बंधन तुटलं जात आहे. कारण तुमच्यातून जीवन वाही, तुमच्यातून जीवन वाहत आहे. जीवन ही तुमची ओळख आहे. पुनरुत्थान ही तुमची ओळख आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण पुढे जाऊया. प्रेषित 1:8 हे वचन वाचू आणि त्याचबरोबर प्रगटीकरण 12:11 हे एक वचन वाचू. परंतु जब पवित्र आत्मा तुम पर आएगा तब तुम सामर्थ पाओगे और यरूशलेम और सारे यहूदिया और समरिया में और पृथ्वी की छोर तक मेरे गवाह होंगे. आमेन. आमेन. आणि प्रगटीकरण 12 आणि 11. 12. वे मेमने के लहू के कारण और अपनी गवाही के वचन के कारण उस पर जयवंत हुए और उन्होंने अपने प्राणों को प्रिय न जाना, यहाँ तक कि मृत्यू भी सह ली. हालेलुया. आणि ते वचन सांगते की ज्यावेळेस पवित्र आत्मा तुम्हावर येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य होईल आणि तुम्ही येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार बनाल. हालेलुया. ज्यावेळेस पवित्र आत्मा हा मंडळीवरती ओतला गेला तर त्यावेळेस तो पवित्र आत्मा हा साक्षीदार होता. कारण साक्ष देणारे तिघे आहेत. प्रेज द लॉर्ड. तर पवित्र आत्मा हा त्यापैकी एक साक्ष देणार आहे. ज्यावेळेस पवित्र आत्म्याने एक व्यक्ती भरतो तर तो येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार बनतो. हालेलुया. आज तुमच्यातले प्रत्येक जण हे शुभ वर्तमान सांगतील. तुमच्यातला प्रत्येक जण हे येशू ख्रिस्ताविषयी बोलतील. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार बनतील. आणि जर तुम्हाला ती साक्ष देण्यासाठी पवित्र आत्मा मदत करत आहे, पवित्र आत्मा तुम्हाला सामर्थ्य आणि कृपा देत आहे यासाठी की तुम्ही पुनरुत्थानाचे साक्षीदार बनावे आणि तुमच्या त्या साक्षीच्या द्वारे अनेक लोक वाचवले जातात. हालेलुया. कारण पवित्र आत्मा हा त्याच्या शक्तीने तुम्हाला कृपा देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा तुमची सामर्थ्य आणि तुमची मदत बनत आहे आणि पवित्र आत्मा हा तुम्हाला मदत करण्यासाठी दिला गेला आहे. प्रगटीकरण 12:11 मध्ये लिहिलं आहे की कोकऱ्याचं रक्त आणि त्या साक्षीच्या शब्दाच्या द्वारे तुम्ही तुमचा शत्रू शैतान याला जिंकला आहे. हालेलुया. मंडळी, तुम्ही कोकऱ्याचं रक्त आणि जो तुमचा साक्षीचा शब्द आहे त्याच्याद्वारे शैतानावरती विजय मिळवला. रोहात तुम्ही विजेते आहात. हालेलुया. तुमचा साक्ष आणि कोकऱ्याचं रक्त आणि पवित्र आत्मा जो तुमच्यावरती ओतला गेला आहे त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तुम्ही साक्षीदार आहात येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे आणि तुम्ही साधारण व्यक्ती नाही आहात. आमेन. हालेलुया. आणि तुमच्यापैकी काही लोक आता आत्म्यामध्ये हलवले जात आहेत, आत्म्यामध्ये जागे केले जात आहेत, आत्म्यामध्ये उठले जात आहेत. प्रत्येक मृतपणा निघून जात आहे आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थानाचे साक्षीदार यावेळेस बनले जातात. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही येशूच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार त्यावेळेस लोकांचा तारण होईल आणि त्यावेळेस संजीवन येत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मरिया येशू समोर उभी राहिली आणि तिला येशूने सांगितले की जा आणि माझ्या शिष्यांना सांग की मी जिवंत आहे. आणि ज्या वेळेस ती गेली त्यावेळेस तिने सांगितलं, परंतु बराच काळापर्यंत त्या शिष्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही, त्यांनी ते मान्य केलं नाही. परंतु तरीही ती गेली. हालेलुया. आणि परमेश्वराने एका स्त्रीला निवडलं शुभवर्तमान सांगण्यासाठी. परमेश्वर या चर्च मधून या मंडळीतून स्त्रियांना आता उभं करत आहे. ते अविश्वास बाळगतील, परंतु ज्यावेळेस तुम्ही जात आहात तुमचं ते आज्ञा पालन एक मोठं संजीवन घेऊन येतात. परमेश्वर या काळामध्ये, शेवटच्या काळामध्ये त्याच्या मुलांबरोबर, पुत्रांबरोबर त्याच्या मुलींना देखील, त्याच्या कन्यांना देखील उभा करत आहे संजीवनासाठी. आणि एक भविष्यवाणी आहे की शेवटच्या काळामध्ये परमेश्वर त्याच्या मुलींना संजीवन घेऊन येण्यासाठी उपयोगात आणत आहे. आणि ज्या वेळेस
की मरिया मगदलिया गेली आणि तिने ज्यावेळेस हे शुभवर्तमान सांगितलं तर तिच्या त्या जाण्याच्या द्वारे तिच्या एका त्यांना तुम्ही सोडवून करत आहात त्यांची पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे विजयाचं सामर्थ्य आहे. पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे अंधकाराच्या राज्यावर शैतानाच्या विरोधात शैतानाचा जो सिंहासन आहे त्याच्यावरचा विजय आहे. रोम 8:37 मध्ये लिहिल्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने शैतानाचं सिंहासन त्याचं साम्राज्य नष्ट करून टाकलं. त्याचे सर्व अधिकार पदस्तंभावरती आणि पुनरुत्थानाच्या सामर्थ्याच्या द्वारे नाहीसे केले. ते सामर्थ्यामध्ये आता तुम्ही विजयी आहात. तुम्ही विजयासाठी लढत नाहीये. येशू ख्रिस्ताने जो विजय तुमच्यासाठी दिला आहे त्या विजयाच्या ठिकाणाहून तुम्ही लढत आहात. तुम्ही अगोदरच विजयी आहात येशू ख्रिस्तामध्ये आणि तुम्ही विजयाहून विजयाकडे जाता. रोम 8:37 मी घोषणा करत आहे तो प्रत्येक व्यक्तीवरती जो हा आवाज ऐकत आहे आणि हे वचन ऐकत आहे की येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही महाविजयी आहात. विजयाचा आत्मा आता यावेळेस तुमच्यामध्ये काम करत आहे. मत्तई 28 आणि 18 मध्ये लिहिले येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला की आता आकाश आणि पृथ्वीवरती सर्व अधिकार मला देण्यात आला आहे. अधिकाराचा आत्मा हा येशूकडे आहे. प्रगटीकरणामध्ये तो म्हणत आहे प्रगटीकरण 1 मध्ये की अधोलोक आणि मृत्यू यांच्या चाव्या आता माझ्या हातामध्ये आहे. येशू ख्रिस्ताने त्या चाव्या शैतानाच्या हातातून हिसकावून घेऊन आता या मंडळीच्या हातामध्ये दिल्या आहे आणि परमेश्वर म्हणत आहे की या मंडळी समोर परमेश्वराच्या वधू समोर त्याच्या मंडळी समोर अधोलोकाचा काही एक दरवाजे चालणार नाही, काम करू शकणार नाहीत. कारण नरकाच्या सगळ्या ज्या चाव्या आहेत त्या आता मंडळीच्या वराकडे आहेत, येशू ख्रिस्ताकडे आहेत. हालेलुया. अधोलोकाच्या दरवाजाचं या मंडळी समोर रोहबत समोर आता काही एक चालणार नाही कारण येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये त्या चाव्या आहेत. मत्तई 28:18 की आकाश आणि पृथ्वी यामध्ये असलेले सर्व अधिकार येशू ख्रिस्ताचे अधिकार आहेत आणि त्याने ती सर्व अधिकार मंडळीला तुम्हाला आणि मला दिले आहेत. आणि अधिकाराच्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही आणि मी आज या दिवसामध्ये चालवले जातात. पवित्र आत्मा ज्या वेळेस येशूवरती प्रकट झाला, ज्यावेळेस तो येशू त्या कबरेमध्ये होता त्यावेळेस त्याने स्वतःचं जीवन येशूवरती प्रकट केलं. त्याने विजय प्रकट केला आणि त्याने अधिकार प्रकट केले. या वेळेनंतर तुम्ही तुमच्यातला प्रत्येक जण हा पवित्र आत्म्याच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या पुनरुत्थानात पवित्र आत्म्याचं जीवन येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य विजयाचा आत्मा जीवनाचा आत्मा आणि अधिकाराचा सामर्थ्य यामध्ये चालवला जातो. आजपासून तुम्ही जीवन घेऊन जाणारे व्यक्ती आहात. आजपासून तुम्ही पुनरुत्थानाचे साक्षीदार आहात. आजपासून तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये महाविजयी आहात. तुमच्यावरती कोणी एक प्रभुत्व करणार नाही, परंतु वचन सांगतं की मंडळीच्या पायाखाली शैतान लवकरच तुडवला जाईल. तुमच्या पायाखाली हर एक प्रकारचे अधिकार तुडवले गेले आहेत. तुम्ही विजयी आहात आणि तुम्ही अधिकार युक्त असे आहात. सर्व अधिकाराच्या चाव्या आता या येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्याकडे दिल्या गेल्या. मी घोषणा करत आहे इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवर येशूच्या नावामध्ये अधिकाराच्या चाव्या त्यांच्यावर तुम्ही प्रगट होणं बोलत आहे. ते अधिकार जे स्वर्ग आणि पृथ्वीमध्ये वापरण्यात येईल. प्रत्येक बलवान पुरुषाला बांधण्याचे अधिकार, प्रत्येक शैतानाचं सामर्थ्य खाली पाडण्याचे अधिकार,
मी येशूच्या नावात इथे असलेल्या व्यक्तींवरती मी घोषणा करत आहे. तुमच्यातला प्रत्येक जण ज्यावेळेस बाहेर पडेल तर त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही दुष्टात्म्यांना काढाल तर त्यावेळेस तुमचे ते अधिकार वापरले जातील. आणि त्यावेळेस वचन सांगतं की शिष्य येशूकडे आले आणि म्हणाले की आम्ही तुझ्या नावाने भूते काढली, चिन्हाने चमत्कार केले, परंतु येशू त्यांना म्हणाला की मी शैतानाला आकाशातून खाली पडताना पाहिले. मंडळी, हे तुझे शब्द, हे तुझ्यासाठीचे शब्द आहेत. या दिवसामध्ये दुसऱ्या स्वर्गातून शैतान वारंवार वारंवार एक सतत खाली पडला जाईल. कारण अधिकाराच्या चाव्या येशू ख्रिस्ताकडे आता असल्या कारणाने त्या अधिकाराच्या चाव्या आता तू वापरत आहे. अधिकार आता मंडळीचे आहेत, तुमचे आहेत. त्या अधिकारामध्ये तुम्ही वापरले जात असल्याने शैतान रोज आणि रोज लज्जित केला जात आहे. आता तुम्हाला लज्जित राहण्याची गरज नाहीये, कारण पुनरुत्थानाने तुमची लज्जा काढून टाकली आहे. मी बघत आहे की इथे यावेळेस जीवनाचा आत्मा काम करत आहे आणि काही व्यक्तींचं शरीर हे नवे केलं जात आहे. शरीरामध्ये बदल करत आहे परमेश्वर. शरीरामध्ये असले हर एक प्रकार आजार जे वारंवार युद्ध करत आहे शरीरामध्ये, त्यांना येशूच्या नावामध्ये पुनरुत्थानाच्या द्वारे नाहीसं होण्याच्या मी आज्ञा करत. प्रत्येक मृतपणा येशूच्या नावामध्ये आता जीवनात रूपांतरित केला. प्रत्येक स्ट्रॉंग मॅन यावेळेस आम्ही त्याला बांधत आहोत अधिकाराच्या चाव्याच्या द्वारे. मी बघत आहे की तुमच्या विरोधात काम करणारा हर एक प्रकारचा बलवान पुरुषाचा आत्मा, दुष्टात्मा तुम्ही त्या अधिकाराच्या चाव्याच्या द्वारे त्याला बांधता, त्याचं सामर्थ्य नाहीसं करत आहात, त्याचं घर लुटलं जात आहे. पृथ्वीवर तुम्ही जे काही बांधाल ते स्वर्गातून बांधण्यात येईल. पृथ्वीवर तुम्ही जे काही खोलाल ते स्वर्गातून खोलण्यात येईल. कारण अधिकाराच्या चाव्या येशू ख्रिस्तांकडे आहेत आणि त्या आता मंडळीकडे, तुमच्याकडे आल्या आहेत. पुनरुत्थानाचं सामर्थ्य जीवनाचं सामर्थ्य आहे. पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे येशूच्या पुनरुत्थानाची साक्ष देण्यासाठी दिले गेलेलं सामर्थ्य आहे. पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे तुम्हाला महाविजयामध्ये चालण्यासाठी मदत करत आहे. आणि पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे तुम्हाला तुमच्या आत्मिक अधिकार वापरण्यासाठी विशेष मदत करत आहे या दिवसामध्ये. मी घोषणा करत आहे येशूच्या नावामध्ये इथे असलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या आत्मिक ओळखीमध्ये उभा राहून त्याच्या आत्मिक अधिकार वापर आणि तो आपल्या येशू ख्रिस्ताने दिलेल्या महाविजयामध्ये तो आता इथून पुढे चालेल. तो महाविजय घेऊन चालेल. रोजच्या जीवनामध्ये येशू ख्रिस्ताचा महाविजय घेऊन चालेल. आम्ही घोषणा करत आहोत तो विजय जो वधस्तंभावर आणि त्यानंतर पुनरुत्थित होऊन येशूने दिला आहे, तो विजय, तो महाविजय आम्ही घोषणा करत आहोत इथे असलेल्या प्रत्येक व्यक्ती. तुम्ही हारलेले नाही, तुम्ही महाविजेते आहात. विजयाचा आत्मा तुमच्यावरती काम करत आहे. अधिकाराचा आत्मा आता तुमच्यावरती काम करत आहे. पवित्र आत्मा तुमच्यात काम करत आहे. येशू ख्रिस्तामध्ये असल्या कारणाने येशू म्हणाला की पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. जो माझ्यात राहतो तो पित्यामध्ये राहतो. या कारणाने आता तुम्ही जीवन आहात आणि तुम्ही खरं पुनरुत्थान आहात. त्या काळासाठी मंडळी, या शेवटच्या काळामध्ये तुम्ही पुनरुत्थान आणि तुम्ही येशूचं जीवन आहात.
आपण आपल्या पायावरती यावेळेस उभा राहू. आपण घोषणा करू काय? मी प्रभू येशूच्या नावात घोषणा करत आहे. माझ्या मागे बोला. मी प्रभू येशूच्या नावात घोषणा करत आहे की माझ्यातून पवित्र आत्म्याचं जीवन वाहत आहे. मी येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार आहे. रोम 8:37 मध्ये लिहिल्याप्रमाणे मी येशू ख्रिस्तामध्ये असल्या कारणाने मी रोज महाविजयामध्ये चालत आहे. मत्ते 28:18 वचनाप्रमाणे आकाश आणि पृथ्वी यामध्ये असलेले सर्व अधिकार येशू ख्रिस्ताचे आहेत आणि ते अधिकार आजपासून मी वापरत आहे. पुनरुत्थानाच्या दिवशी येशू ख्रिस्तामध्ये मी पुनरुत्थित झाल्या कारणाने मी पुनरुत्थानाचे साक्षीदार आहे. येशू ख्रिस्तामध्ये मी जीवन आणि पुनरुत्थान आहे. जसा येशू म्हणाला की मी जीवन आणि पुनरुत्थान आहे. तसा येशू मध्ये असल्या कारणाने आजपासून मी जीवन पुनरुत्थान आहे. कारण येशू आणि मी एक आहे. माझ्यातून जीवन आणि पुनरुत्थान वाहत आहे. कारण पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो. मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. ही माझी आत्मिक ओळख आहे. या ओळखीमध्ये मी आता यावेळेस उभा राहतो आणि माझा आत्मिक अधिकार वापरत आहे. धन्यवाद येशू. पुनरुत्थानासाठी जीवनासाठी धन्यवाद येशू. आमेन. प्रभू येशू मी घोषणा करत आहे इथे असलेला प्रत्येक व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा साक्षीदार बनला जाऊ. येशूचं जीवन आणि पुनरुत्थान घेऊन जाणारी ती व्यक्ती ठरो. त्यानंतर तो येशू ख्रिस्तामध्ये असल्या कारणाने महाविजयामध्ये चाललो आणि येशू ख्रिस्तामध्ये त्याला जे आत्मिक अधिकार मिळाले ते आत्मिक अधिकार वापरणारी ती व्यक्ती ठरो आणि त्याच्याद्वारे या पृथ्वीवरती स्वर्ग उतरला जाऊ आणि संजीवन प्रगट केले. रोबत कलिसियाला आम्ही येशूचा आशीर्वादित घोषित करत आहोत. खरं पुनरुत्थान आणि खरं जीवन जे येशूमध्ये आहे त्या जीवनात आणि त्या पुनरुत्थानात रोहोबत मिनिस्ट्री आजपासून चालत आहे. मी घोषणा करत आहे जीवन आणि पुनरुत्थान रोहोबत मिनिस्ट्रीची ओळख आजपासून बनण्याची मी आज्ञा करत आहे. प्रभू हा जो संदेश ज्या व्यक्तीपर्यंत जाईल त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा रुआख आम्ही बोलत आहोत. तो जीवनाचा श्वास बोलत आहोत. प्रत्येक मृतपणा संजीवित केला जाऊ. मृत्यू काढून टाकला जाऊ आणि जीवन प्रगट केलं जाऊ. जीवनाच्या द्वारे सर्व गोष्टी पुनर्स्थापित होण्याच्या आम्ही आज्ञा करत आहोत. जीवनाचा आत्मा प्रगट होण्याची मी आज्ञा करत आहे. हा जो संदेश जो कोणी व्यक्ती ऐकेल प्रभू जीवन आणि पुनरुत्थान त्यावरती प्रगट होण्याच्या मी आज्ञा करत आहोत येशूच्या नावात. धन्यवाद प्रभू येशू तुझ्या पुनरुत्थानासाठी आणि तुझ्या जीवनासाठी. धन्यवाद पवित्र आत्मा तुझ्या अद्भुत कामासाठी जे तू येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्या जीवनात येथे असलेल्या लोकांच्या जीवनात केलं. आणि धन्यवाद स्वर्गीय पित्या तुझ्या अद्भुत स्वर्गीय स्थिर योजनेसाठी जे येशूच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे तू आमच्यामध्ये प्रगट केले. आम्ही सर्व श्रेय प्रभू येशू तुला देतो. येशूच्या नावात मागतो. आमेन.